अरे सुकर म्हणव, ते कुत्र तरी तुझ्या मागे धावतेत, नाही तर कोण पाहिजे तुझ्या तोंडाकन. तुझ्या तोंडाकन पावाले गेला, तू अशी घुबळाच्या वाणी डोळे करून पाहतेस त्याच्याकडे. हा, डबल तुझ्याकडे पाहायच नाही. अरे बाप रे बाप, बाहेर किती पाऊस येत आहे. बायको मी आलो. ए बायको, डोळे बंद कर ना. तुझ्यासाठी सरप्राईज आहे. माझ्यासाठी कशाचा सरप्राईज आणलं तुम्ही? आता खरोखरच सांगा बरं. पहिला एकदा डोळे तर लाव. घ्या, ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार मी डोळे लावलो. आता दाखवा बरं. आणा, कोणता सरप्राईज आहे ते माझ्यासाठी. हे बघ बायको, मी तुझ्यासाठी नवीन छत्री आणलो. अरे डोळे तर खोल. बघ बरं, मी तुझ्यासाठी नवीन छत्री घेऊन आणलो. लाल कलरची, एक नंबर. छत्री तर तुम्ही एक नंबर आणल्या, पण हे बटनवाली छत्री आणावले पाहिजे होती ना. आणि कलर पण बेकारच आहे. लाल कलरची नव्हती आणावले पाहिजेत. हिरव्या कलरची छत्री आवडते ना मला. हे दिमागाचे, तुम्हाला समजायला पाहिजे नाही का? मला चांगली बटनवाली हिरव्या कलरची छत्री आणावले पाहिजे होती. आता हे तुम्ही अशी लाल कलरची छत्री कशाला आणल्या? तुझा डोका गिका तर नाही फिरला? कुठे पडलीस तर नाही डोक्याच्या भारावर? अरे पागल बायको, एक नंबर लाल कलरची छत्री आहे. दुकानदाराला मी विचारलो तर तो म्हणत होता, भाऊ म्हणे मला लाल कलरची छत्री ने म्हणत होता तो. म्हणून मी तुझ्यासाठी लाल कलरची छत्री आणलो ना. तू म्हणतेस का मला हिरव्या कलरची छत्री पाहिजे? हा असा तुझा बरोबर नाही. तो मला माहित नाही. तुम्ही दुकानामध्ये लवकर लवकर जा. हे छत्री बदलवून आणा. मला हिरव्या कलरची छत्री पाहिजे आणि ते पण बटनवाली पाहिजे. अरे का वारलाच्या वारला डोका फिरवतेस? बटनवाली छत्री आणलो, बटन बिघडली, मग छत्री गेली का नाही कामातून? अरे एवढी चांगली छत्री आणलो ना, तू समजून नाही घेस आणि तू म्हणतेस का मला हिरव्या कलरची छत्री पाहिजे तर पिवळ्या कलरची छत्री पाहिजे. अरे समजून घे ना. ते का समजण्यासारखं आहे तुम्हीच सांगा बरं. मला जे आवडते ते आवडते. तुम्हाला जे आवडते तेच घेऊन मागत आहो ना. तुम्ही गलत कलर आणल्या. मला विचारायला पाहिजे होता तुम्हाला घेण्याच्या आधी. मी आता गावामध्ये फिरायला गेली तर का म्हणतील, ती लाल कलरची छत्री मी धरून गेलो तर ते गलीतले कुत्रे माझ्या मागे धावतात. माहित आहे का तुम्हाला? एवढ्यानं पसंत करतात तुला ते गलीतले कुत्रे तर तुझ्या मागे धावतात. आजपर्यंत ते एका माणसाची जरूरत नसे तुझ्या तोंडाकन पावाची. ते कुत्र धावतात तर चांगली गोष्ट आहे ना. का म्हणल्या तुम्ही? अरे सुकर म्हणव, ते कुत्र तरी तुझ्या मागे धावतात, नाही तर कोण पाहिजे तुझ्या तोंडाकन. तुझ्या तोंडाकन पावाले गेला, तू अशी घुबळाच्या वाणी डोळे करून पाहतेस त्याच्याकडे. डबल तुझ्याकडे पाहायच नाही. नवरा आणि बायकोचा झाला भांडण छत्रीसाठी. नवऱ्यानं आणलं लाल कलरची छत्री आणि बायको म्हणते मला हिरव्या कलरची छत्री पाहिजे आणि बटनवाली छत्री पाहिजे म्हणून. मी अगाऊ कायच्या बाई नको बोला. त्या आमच्या घरा बाजूच्या कौशलबाईनं मस्त हिरव्या कलरची बटनवाली छत्री आणलं. एक नंबर छत्री आहे. कालच घेऊन आणलं तिनं बाजारातून. अरे बायको बायको, मी तुला सांगू का आता एका बायकोची गंमत. मी बाजारातून येत होतो त्यावेळी सांगू का, एका बाईजवळ नाही का मस्त नाही का छत्री होती बटनवाली. ते जेव्हा बटनवाली छत्री उघडायला गेली ना, ती एवढ्या जोरानं तिच्या नाकाला छत्री लागली का नाही, फट न उघडली ना. तिचा नाक असा भेपक्याच्या वाणी सुजला, समजलीस का? तिच्या तोंडाकडे पावायला गेलीस का नाही, तर तो तिचा नाक नाही का लाल लाल फुग्याच्या वाणी दिसते, फुग्याच्या वाणी. आता काय अर्थ झाला बटनवाली छत्री घेऊन? माझे मा खरंच कसा नाक सुजला त्या बाईचा. मग नाही तर काय, त्या कौशलबाईचा तर आहे सुजलावं. तिनं तर आमच्या घराबाजूच्या कौशलबाईनं मस्त बटनवाली छत्री घेतलं हिरव्या कलरची. अरे बायको बायको, किती भोळी आहेस तू. आता तुम्ही नाही का चौकामधून येत होतो छत्री घेऊन, तो आपल्या चौकामध्ये वडाचं झाड नसे का, तिथे मला मिळाली ते ह्या कौशलबाई. तेही पण अशीच छत्री उघडत होती. पण मी गेलो ना फटकन तिले वाचवलो. म्हणला कौशलबाई छत्री नको खोलू, नाही तर तुझा नाक पण तसाच सुजल. ते गेली फटकन गेली दुकानामध्ये ना, तिनं छत्री बदलवलं. आता तिला पण अशीच छत्री घेतलं माझ्यासारखी. तो बाजारामध्ये भोलाराम दुकान नाही का छत्रीवाल्याचा, तिथून छत्री घेतलं. तो बरोबर समजून सांगते का भाऊ तुले कोणती छत्री पाहिजे म्हणून. मी बरोबर त्याच्या म्हणण्यानुसार हेच छत्री घेतलो. आता त्या कौशलबाईले पण त्या भोलारामनेच सांगितलं का हे अशी छत्री नको घेऊस बाई म्हणलं, बटनवाली हेवाली छत्रीने म्हणलं. तिनं पण अशीच छत्री आणलं. आता तिचा पण नाक नसता सुजला का? अरे मी तुझी आता किती काळजी घेतो पाय ना तू. आता माझ्या बायकोचा नाक नाही सुजला पाहिजे म्हणतो लाल लाल फुग्याच्या वाणी, म्हणून मी हे अशी छत्री आणलो. आणि तू म्हणतेस का मला बटनवाली छत्री पाहिजे, हिरव्या कलरची छत्री पाहिजे. सुद्या मला ते नाही पाहिजे. हिरव्या कलरची छत्री ना बटनवाली ना फटनवाली. मला हेच चांगली साधीवाली छत्री पाहिजे. आता मला काय माहित असं नाक सुचते म्हणून बटनवाल्या छत्रीनं मी कशाला घेऊ. हे घे छत्री आणि जा आता घरामध्ये ठेवून ये. तुझ्यासाठी आणलो खास छत्री मी. मी नाही वापरणार, माझ्यासाठी आहे दुसरी छत्री. तुझ्यासाठी आणलो मी छत्री, हे एक नंबर लालवाली. ठीक आहे ठीक आहे, आता ठेवून येतो मी घरातून. अरे बाप रे गा, एवढ्या मुश्किलनं समजावं लागते ह्या बायकोले.
बटनवाली छत्री पाहिजे तर मला हिरवी छत्री पाहिजे. तिच्या बटनवाल्या छत्रीसाठी ना हिरव्या छत्रीसाठी मला नाही का 5 किलोमीटर तर दूर जावाच लागला असता भाऊ. एवढ्या मेहनतीनं पटवा लागला बायकोले छत्रीसाठी. आता बदलवाची म्हणलं असतं का नाही बायकोने छत्री तर मला 5 किलोमीटर जाऊन छत्री बदलवून आणावं लागली असती. बटनवाली पाहिजे म्हणते. भावांनो, का म्हणते आता छत्रीची मजा. गगनरावनं बढियापैकी घेऊन आणलं ना आपल्या बायकोसाठी लाल छत्री. पण बायकोला काही छत्री आवडलीच नाही. मग आता का करत बायको मग रागारागात म्हणते मला म्हणते हिरव्या कलरची बटनवाली छत्री पाहिजे म्हणते. मग जे नवरा वावरेतला का नाही म्हणते तुझा नाक सुजवाचा आहे का म्हणते. तेही म्हणते अहो म्हणते कौशलबाईनं मस्त का नाही हिरव्या कलरची छत्री घेतलं म्हणते ना मस्त तिला बटन आहे म्हणते. मग नवरा आहे म्हणते अय बायको म्हणते मी आत्ताच बाजारामध्ये बघितलो म्हणते काही एका बाईनं अशी छत्री बटनवाली खोललं तर तिचा पुरा नाक सुजला म्हणते. लाल लाल गुब्बाऱ्या फुग्याच्यावानी नाक दिसते म्हणते. चेहराकडे बघितला म्हणते तर पुरा गुब्बाऱ्याच्यावानी नाक दिसते म्हणते. अशी गोष्ट आहे भावांनो. मग आता पाहिल्या स्टोरी तर एक नंबरच होती. छत्रीसाठी झगडा. आता कलरले का करायचं आहे पावसाळा आहे. छत्री सुरक्षेसाठी आहे आपल्याला पावसाचे संरक्षण करणे आहे. बायकोले कोण सांगत होतं बायको म्हणते मला लाल कलरची छत्री नाही पाहिजे मला हिरव्या कलरची छत्री पाहिजे. मला बटनवाली पाहिजे तर मला अशी नाही पाहिजे तर तशी पाहिजे. नवरा बायकोचा वादावाद झाला. मग नवऱ्यानं असं तसं सांगून तिला समजवलं. नाक तुझा सुजल म्हणते. फक्त भावांनो हे कल्पना होती नाक सुजल म्हणणे बटनवाली छत्रीना. म्हणजे कल्पना तुमच्या हास्यासाठी मनोरंजनासाठी होती काही नसे दुसरा. म्हणजे नवऱ्यानं बायकोले समजावासाठी केलं. तुम्हाला मनोरंजन झाला त्याची झगडा भांडण कॅरेक्टर होतं ते तुमच्या मनोरंजनासाठी व्हिडिओ होती. चला ठीक आहे मग.